नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मी काल व्हिडिओ टाकला नव्हता बरं का। माझा हा व्हिडिओ आजचा पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेल की काय प्रॉब्लेम आहे काय नाही। तर मी काल सुद्धा व्हिडिओ टाकला नव्हता, कारण की काय व्हायला लागलं माहिती आहे का, मोबाईलला यायला लागला प्रॉब्लेम। तर प्रॉब्लेम असा येतोय मोबाईलला की 1 मिनिटाचा व्हिडिओ काढला तर तो 10 मिनिटाचा होतोय, आणि ती जेवढा 1 मिनिटाचा आहे तेवढा चालू होतोय, 10 मिनिटाचा आहे तेवढा स्टॉप होतोय जागच्या जागेलाच। व्हिडिओ एडिटिंग करायला गेलं का नाही, ती जागच्या जागेला मोबाईल स्टॉप होतोय, आणि ती स्टॉप झाल्याच्या नंतर पुन्हा आपण जर म्हणजे असं ही करायला लागलो का नाही, एडिटिंग ही करायला लागलो का नाही, तर ती पुन्हा व्हिडिओ कटून 1 मिनिटाचा होतोय। असं म्हणजे लय प्रॉब्लेम यायला लागलाय मोबाईलला, म्हणजे भरला आहे का काय झालंय काय माहित नाही। आता भरला तर फुल असेल, कारण आता त्या मोबाईलला झाले आता 5 वर्ष चालू झाले मोबाईलला ह्या। तर बघू आता, म्हणून तर मी व्हिडिओ टाकना झाले। म्हणलं 1 मिनिटाचा बघावं हा व्हिडिओ, हा तरी व्हिडिओ येतोय का नाही तुमच्यापर्यंत, नाहीतर सरळ आपलं एक लाईव्हमध्ये सांगावं की माझ्या व्हिडिओना नाही का प्रॉब्लेम यायला लागलाय। आणि ज्यावेळेस आता मोबाईल तर शक्य नाही, म्हणजे आत्ता तर शक्य नाही सध्या। ज्यावेळेस माझ्याकडे मोबाईल येईल त्यावेळेस मी यूट्यूबवर येईल, अन्यथा यूट्यूबवर मी नाही येणार आहे। कारण की नाना असेल तर गाणं म्हणायला येतं त्यामुळं बघू आता। ह्या मोबाईलला तर एवढा प्रॉब्लेम येतोय ना, त्यामुळे मला व्हिडिओ काढायची इच्छा होई नाही, आणि व्हिडिओ पण काढू वाटाना, आणि ती गचच भरते। मला तर आश्चर्यच वाटतंय। मी गावाकडचे व्हिडिओ आहेत माझ्याकडं, गावाकडचे पण व्हिडिओ आहेत, पण ती काय होते एडिटिंग करायला गेलं की 1-1, 2-2 मिनिटाचे व्हिडिओ असे एडिट व्हायला लागले। त्यामुळे आहे का नाही नको वाटायला लागले व्हिडिओ काढायला पण, कारण की सगळं मोबाईलच गच भरतोय। 1 मिनिटाचा जरी व्हिडिओ काढला तरी 2 मिनिटाचा काढला तरी मोबाईल गच भरतोय। मी आता सगळं डिलीट केलंय त्यातलं, आणि मग व्हिडिओ बनवते। आता बघते हा व्हिडिओ टाकून यूट्यूबवरती की होतोय का नीट व्यवस्थित, नाहीतर मग नो मोबाईल नो व्हिडिओ, काहीच नाही। मग आता तुम्हाला मी त्याच वेळेस बघायला भेटेल ज्यावेळेस मी मोबाईल घेऊन यूट्यूबवरती येईल चांगला। तर बघू आता। माझ्या पप्पांना मी म्हणलंय की म्हणलं मोबाईल म्हणजे काय गोत खायला लागलाय, गोत मोबाईल गोत खायला लागलाय, ती पतंगीसारखा झालाय मोबाईल माझा आता। त्याला तर काय म्हणायचं बिचाऱ्याला, त्याला सुट्टीच नाही, त्याला 4 वर्ष झालं 4 वर्ष झालं त्याला सुट्टीच नाही त्या मोबाईलला, ते तरी काय करत। आणि परवा दिवशी राधाताई नेहाताई माझ्या घरी आल्या होत्या, तर छान वाटलं त्या घरी आल्या होत्या तर, आणि भारी वाटलं येऊन गेल्याच्या नंतर। मी गावावरून पण आले, त्या पण घरी आल्या, एकदम मन असं फ्रेश प्रसन्न झालं, आणि भारी वाटते। आता व्हिडिओ पण काढायची लई इच्छा आहे माझी, असं वाटतंय व्हिडिओ बनवावा, ही करावं ती करावं, पण नाही। आपल्याला मोबाईल काय साथ देत नाही, मोबाईलने आपली साथ सोडलेली आहे, आणि त्याला दवाखान्यात नेऊन कटाळा आलाय त्या मोबाईलला पण, आणि मला पण आलाय कटाळा। त्या मोबाईलला बी सारखा दवाखाना चालू आहे, आणि मला बी सारखा दवाखाना चालू आहे। त्यामुळं मोबाईल तर बदलू शकते, पण मी कसं काय बदलू, असं होतंय ना। मोबाईल नवीन आणू शकतोय, नवीन घेऊ शकतोय, माणसाचं कसं काय। तर माझ्या मोबाईलला पण दुखणं आलंय, आणि मला पण दुखणं आलंय, आमच्या दोघांना दुखणं आलंय। त्यामुळे आम्ही दोघं रिस्क घेणार आहे आता थोड्या दिवस आम्ही रिस्क घेणार आहे, आराम। तर चला भेटूया आपण नंतरून कधी, लाईव्हवरती येत जाईल, बघू लाईव्हवरती पण वेळ मिळेल तसं लाईव्हवरती पण येत जाईल। वेळ आता व्हिडिओ नाही त्यामुळे वेळ पण भेटेल मला, तर लाईव्ह घेत जाईल। लाईव्हला काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त प्रॉब्लेम हा व्हिडिओलाच येतोय। तर व्हिडिओ माझा त्याच वेळेस येतील की ज्यावेळेस मोबाईल मी दुसरा घेईल चांगला त्यावेळेस। तर कुठला चांगला घेऊ त्याचं बी टेन्शन आहे, त्या मोबाईलचं बी। आता ह्या मोबाईलनं मला 4-5 वर्ष झालं साथ दिली आहे मस्तपैकी, कुठला प्रॉब्लेम नव्हता काय नव्हता। मध्ये जरा करत होता येड्यावानी, पण आता नाही, आता बंद झाला येड्यावानी करायचा। आता तर डायरेक्ट तो भाव करून श्रद्धांजली द्यायच्या लायकीचाच झाला आहे, सगळंच बंद केलं त्यानं आता। तर त्यामुळे मी पण थांबते इथंच, आणि बघू आता तुमची माझी भेट कधी होईल कधी नाही सांगता येत नाही। आता तर शक्यच नाही एवढ्यात, तर बघू। आणि झाला मोबाईलवर एखाद्या वेळेस व्हिडिओ थोडा तर टाकत जाईल, एक मिनिटाचा 2-2 मिनिटाचा टाकत जाईल, असं करत जाईल मग। तर चला बाय सगळ्यांना। तुमची कामं झाली का सकाळ मी आज सकाळ व्हिडिओ काढायला लागले। पीठ मळून ठेवले या, आणि इथं भाजी नीट करून ठेवली या, स्वयंपाक करायचा आहे मला।
भाजी नीट करून ठेवली इथं. शापूची भाजी करायची आहे. आता हिला धुवून घेते मस्तपैकी आणि चिरून भाजी करते. पीठ मळून ठेवले. माही गेली शाळेत. माहीला आज आहे सकाळची शाळा. आज आहे शनिवार, तर माहीला सकाळची शाळा असल्यामुळे माही शाळेत गेली. आता माही येईल दुपारी. मग तोपर्यंत भाजी करायची आहे. माहीला शाळेत सगळं भेटले, वह्या पुस्तकं, ती वह्याच म्हणते, वह्या तर काय तिला होत्या म्हणजे उषाताईंनी गेल्या वर्षी पाठवलेलं वह्या दप्तर ही सगळं पाठवलेलं. कंपासपासनं चित्रकलेचं ती कलर बिलर सगळं पेन्सिलपासनं सगळं पाठवलेलं. मग गेल्या वर्षीचं सगळं सामान आहे तिला. तर ह्या वर्षी काय आणलं नाही. ह्या वर्षी फक्त गाईडच आणले ते. आणि मॅडमनी शाळेत तर काय सरांनी तिकडं पुस्तकं दिल्या. शाळेत भेटतात जिल्हा परिषदला पुस्तकं, आणि त्यामुळे आता काही टेन्शन नाही. माहीला सगळं साहित्य ते घेऊन दिलेलं आहे. सगळं झालेलं आहे. व्हिडिओ टाकावं म्हणलं होतं त्या दिवशी, पण तो पण व्हिडिओ काढला. आणि तो पण व्हिडिओ असाच 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा होता वाटतं व्हिडिओ. ती काय 11 का 12 मिनिटाचा व्हिडिओ झाला. असं व्हायला लागलं आहे मोबाईलमध्ये. आणि असा का प्रॉब्लेम येतो ती सुद्धा ज्यांना माहीत असेल त्यांनी सांगा मला, की मोबाईल गच भरला आहे की काय. तरी पण त्याला सारखा रिकामा करते मी. व्हिडिओ टाकला की व्हिडिओ गॅलरीमधलं व्हिडिओ डिलीट करून टाकते. तरी पण तो ऐकणं झालं आहे मोबाईल आता कुणाचंच. तर चला, बाय सगळ्यांना. आणि काळजी घ्या तुम्ही पण, मी पण माझी काळजी घेते. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता कधी भेटल कधी होईल सांगता येत नाही, का नाही होईल ती पण सांगता येत नाही. कारण की आता शक्यता कमीच आहे यूट्यूबवरची. बघू तरी पण लाईव्हला काय प्रॉब्लेम नाही, मी लाईव्ह येत जाईल. पण सारखं पण लाईव्हला कसं आहे माहिती आहे का, लाईव्हवरती कुणीसुद्धा नसतं जास्ती. लाईव्हला पण काहीही नाही. त्यामुळे बघू आता जसं होईल तसं होईल. मी तरी तेवढीच टेन्शन फ्री राहीन जरा मोबाईल नसल्यावर. पण जरा भारी वाटेल मला सुद्धा. म्हणजे कसं घरातली कामं बिमं पटापटा होत्याल ना माझी. पण ह्या मोबाईलनं व्हिडिओनं दुपारच होती कामाला, आणि खायला तरी 1-1.5 वाजते भाकर. असं होते. मी पण जरा थोडे रिलॅक्स होईल असं मला वाटतंय. जोपर्यंत मोबाईल आहे तोपर्यंत मी पण काही रिलॅक्स होणार नाही. पण ज्यावेळेस मोबाईल नसेल त्यावेळेस मी पण रिलॅक्स राहील, आरामात राहील असं मला वाटतंय. बघू आता, मी नंतर तुम्हाला अनुभव सांगेल माझं. व्हिडिओ ज्यावेळेस माझं येतील त्यावेळेस.